24पेक्षा जास्त राज्यांचे अध्यक्ष आणि काही नॅशनल डेलिगेट्स हे बहुसंख्य पवारसाहेबांच्यावर आहे. शिवसेनेच्या पद्धतीनं चिन्ह हटवून नवीन नावं घेण्याचा पर्याय सुचवला जाऊ शकतो का त्यांच्यावर? शिवसेनेची केस आणि आमच्या केसमध्ये फरक हाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस देशातल्या 27-28 राज्यात आहे आणि त्या सर्वांचंच बहुसंख्येने 24पेक्षा जास्त राज्यांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. त्यातलं एक राज्य महाराष्ट्र आहे, एक राज्य नागालँड आहे. त्या नागालँडचे देखील काही आमदार तिकडे गेले तसं सांगण्यात येतं. पण या सगळ्या परिस्थितीत विचार केला तर बहुसंख्य पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जे वेगळ्या पदावर काम करतात ते सगळे पवारसाहेबांच्यावर आहेत. निवडणूक आयोगाकडे तारीख आहे, पक्ष आणि चिन्ह राष्ट्रवादी कोणाची नेमकी काय अपेक्षित आहे? आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोग ज्यावेळी आमची बाजू ऐकेल त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्रातलं सगळं काडर, पक्षाचे, राज्याचे कार्यकारिणीचे सदस्य, प्रत्येक जिल्ह्याचे सदस्य कार्यकारिणीचे आणि अध्यक्ष आणि तालुका स्तरावरचे पदाधिकारी हे बहुसंख्य मोठ्या संख्येने पवारसाहेबांना पाठिंबा देत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या याच्यात कार्यकर्ते महाराष्ट्रातले फार मोठ्या संख्येनं पवारसाहेबांच्यावर आहेत. देशातही काल एक्सटेंडेड नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीची मीटिंग झाली. त्यामध्ये जवळपास 24पेक्षा जास्त देशातल्या राज्यांचे म्हणजे 27-28 ठिकाणी माझ्या माहितीनं आमच्या पक्षाचं अस्तित्व आहे. त्यातले जवळपास 27पैकी 24पेक्षा जास्त सदस्य, अध्यक्ष आणि त्या राज्यांचे कार्यकारिणीचे सदस्य, काही प्रमुख डेलिगेट्स नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीवर आलेले ते हजर होते. आम्ही जे ॲफिडेविट सादर केलेले आहेत तेही ॲफिडेविटची संख्या ही आमची त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आम्हाला निवडणूक आयोगाने जी समोरच्या बाजूनं ॲफिडेविट भरण्यात आलेली आहेत त्यांची सॉफ्ट कॉपी दिलेली आहे. ती संख्या 50,000च्या पेक्षा जास्त जात नाही आहे आणि आमची त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळं हे सगळं बघितलं तर निवडणूक आयोगाला हा पक्ष शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे आणि चालू राहील असाच निर्णय द्यावा लागेल. 19ला शरद पवारांनी भाजपला पाठिंबा द्यायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची सुद्धा आयडिया त्यांचीच होती. ही जी काही सांगितली जाते त्याबद्दल काय म्हणणार? याच्यावर पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की तुमचं एवढं बहुमत पक्षाचं विधानसभेत एवढे जास्त संख्येनं आमदार आलेले असताना तुम्ही दुसऱ्या कुणाचं ऐकून राष्ट्रपती राजवट लावू शकता याच्यावरच कुणाचा विश्वास नाही आहे. त्यामुळे आता हे आफ्टर थॉट सगळ्या ज्या विधानं आहेत त्याला मला वाटत नाही की काही अर्थ आहे. ती हिस्ट्री आहे आणि पवारसाहेबांनी याचा खुलासा केलेला आहे की तुमच्याकडे एवढे आमदार संख्या असताना, तुमचं सभागृहात बहुमत आलेलं असताना निवडणुकीनंतर तुम्ही अशा प्रकारे राष्ट्रपती राजवट लावण्याचं काम तुम्हीच केलेलं आहे. तुमच्याच हातात होतं, तुमचाच निर्णय आहे. आता तो कुणाच्या सल्ल्याने घेतला हे सांगणं हे आज योग्य आहे का? किंवा एवढं बहुमत असताना तुम्ही दुसऱ्यांचे सल्ले कशाला मागत होता? मागितलेले नाहीतच, पण मागत का होता? म्हणून पवारसाहेबांनी यांच्यावर विधान करून स्पष्टीकरण दिलेलं आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणीच आहे की ओबीसींची असं नाही आहे, सर्व जातनिहाय गणना महाराष्ट्रात व्हावी, भारतात व्हावी. काल आमच्या नॅशनल एक्सटेंडेड एक्झिक्युटिव्ह कमिटीने राष्ट्रवादीच्या ही मागणी केलेली आहे ठरावाद्वारे की आमचं ही मागणी ही आहे की जातनिहाय जनगणना भारतामध्ये व्हावी. त्यातनं कोण किती संख्येनं आहे, कारण आरक्षणच त्यावर अवलंबून असेल तर मग कोण किती टक्के आहे ते एकदा भारताला कळायला पाहिजे आणि कळालं तर त्या पद्धतीनं निर्णय घेणं, त्या घटकांना न्याय देणं देखील अधिक सोपं होईल.
ही आमची आजची नाही, पूर्वीपासूनची सर मागणी. याच्याबाबत काल सदाभाऊ खोतांनी एक वक्तव्य केलं होतं की अशा रीतीनं मोजणी झाल्यानंतर नव्याने परत एकदा आरक्षणाचं मागणी करणं गरजेचं होईल. अशा रीतीनं होणं गरजेचं आहे, नव्याने परत एकदा आरक्षणाची मागणी. जो ज्या लोकसंख्येप्रमाणे घटक आहे त्या घटकाला तेवढा न्याय मिळाला तर कोणाचंच ऑब्जेक्शन राहण्याची गरज नाही. ज्या पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या शाळा असतील हे खाजगीकरण चालू आहे, शाळा चालवायला दिल्या जात आहेत, पैसे वेगवेगळ्या याला काही सरकारी पदं त्या पद्धतीनं भरली जाते, तर काय कशा कुठं चाललंय सरकार? सरकार कंत्राटी पद्धतीने अधिकाऱ्यांच्या नेमणुका, नायब तहसीलदाराची पण कंत्राटी तहसीलदाराची पद्धतीने नेमणूक करण्याचं जाहिरात परवा निघाली. म्हणजे सरकार आता हळूहळू स्वतःच्या जबाबदारीतून मुक्त होतंय आणि सरकारची धारणाच ही आहे की एका सरकारी पगारात 3 जण कॉन्ट्रॅक्टवर काम करू शकतात. त्यामुळे पैसे वाचवण्याचा हा एकमेव मार्ग आहे असं हे सरकार समजतं. त्यामुळं महाराष्ट्रात लाखो मुलं MPSCची परीक्षा देतात, स्पर्धा परीक्षेतनं पास होऊन कधीतरी सरकारी नोकरी मिळेल असं त्यांना वाटतं. त्या सर्व ठिकाणी आज त्या तरुणांच्या, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनात निराशाच निर्माण झाली आहे आणि नेमणार तर काय, तर कंत्राटी नेमणार तुम्ही. त्यामुळे महाराष्ट्रातले तरुण आज प्रचंड अस्वस्थ आहेत. आधीच बेकारी आहे, खाजगी क्षेत्र वाढत नाही आहे, त्यामुळे तिकडे नोकऱ्या मिळत नाहीत. सरकारी क्षेत्रात नोकऱ्या भरण्याच्या पदं तुम्ही कमी करायला लागलाय आणि केलेली पदं कमी जी आहेत त्या पदांवर खाजगी माणसं नेमायचा तुमचं हे आहे. त्यासाठी तुम्ही 9 वेगळ्या कंपन्यांना अधिकार दिलेले आहेत. हे सगळं जर चित्र बघितलं तर तुम्ही महाराष्ट्रातल्या तरुणांच्या तोंडाला पानं पुसताय आणि महाराष्ट्रातला तरुण प्रचंड निराशेच्या गर्तेत ओढला जातोय. आज सरकारने अशा कंत्राटी पद्धतीनं जे 9 कंपन्या नेमलेल्या आहेत त्या रद्द करणं हेच महाराष्ट्रातल्या निराश झालेल्या तरुणांना दिलासादायक असेल. सरकारने याबाबतीत विचार करावा. कारवाई जी झाली ती कारवाई रात्री 2 वाजता झाली असं मला सांगण्यात आलं. हे ऑब्जेक्शनेबल आहे. सरकारचे अधिकारी 24 तास काम करतायत असा त्याचा अर्थ दिसतोय आणि ती रात्री अपरात्री करण्यापेक्षा दिवसा जाऊन त्यांना ती क्लोजरची नोटीस दिली असती तर बरं होईल. पण आता कोर्टाने देखील त्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे आणि कारवाईला स्थगिती दाखवली. तुम्ही आणि जितेंद्र आव्हाड यांनी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला होता आणि 51 आमदारांनी तसं शरद पवारांना पत्र दिलं होतं. अजिबात हे खरं नाही. आम्ही कोणालाही असं पत्र दिलेलं नाही. जितेंद्र आव्हाड, मी किंवा माझ्याबरोबरचे कोणतेही सदस्य आज जे आहेत ते कुणीही भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आम्ही यापूर्वी कधी घेतलेला नव्हता. सर वंचितच्या संदर्भात आंबेडकरांशी राष्ट्रवादीचा एक नेता चर्चा करतोय आणि वंचित इंडिया आघाडीत येणार आहे किंवा येऊ शकणार आहे यात कितपत म्हणजे काय म्हणतात? नाही, माझ्या स्तरावर तरी चर्चा चालू नाही, त्यामुळं दुसरं कोणी चर्चा करत असेल असं मला वाटत नाही. मनोज जरांगे पाटील म्हणतायत की मंत्री छगन भुजबळ त्यांच्या सभेमध्ये त्यांचे भुजबळांचे कार्यकर्ते आडकाठी आणतायत, सभा होणे यासाठी प्रयत्न करतायत असा आरोप त्यांनी केला. मला त्याची काय माहिती नाही. धनंजय मुंडे म्हणाले होते की 6 तारखेला अपेक्षित निकाल लागेल. सुप्रियाताईंनी सुद्धा त्यावर टीका केली होती. आमच्या बाजूनं निवडणूक आयोगाचा आत्मविश्वास आहे समोरच्या बाजूंना. निवडणूक आयोग हे आपण म्हणून त्याप्रमाणेच निर्णय देणार आहे. हा आत्मविश्वास समोरच्या बाजूला फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं हा प्रश्न समोरच्या बाजूला जाऊन तुम्ही विचारत आहात. विठ्ठलाला साकडं एवढंच आहे की भारतामध्ये पक्षाच्या चोऱ्या व्हायचं जे प्रमाण वाढायला लागले, ते पक्षाची चोरी होऊ नये यासाठी विठ्ठलाने आता निवडणूक आयोगाला योग्य अशी बुद्धी द्यावी आणि असं एका पक्षाची चोरी झाली आता दुसऱ्या पक्षाची चोरी होणार नाही यासाठी आता ही विठ्ठलाचीच परीक्षा आहे. सर देवेंद्र फडणवीस म्हणतायत की भाजपच बॉस असेल. मात्र 2-4 दिवसापूर्वी पालकमंत्र्याचा जो निर्णय झाला त्यामध्ये दिल्लीवरून त्यांना जावं लागलं, अजितदादांना पालकमंत्री पुण्याचं करावं लागलं, चंद्रकांत दादांना सोलापूरला यावं लागलं. काय बघताय म्हणजे बॉस कोण झाले सरकारमध्ये जाऊन? अजितदादा बॉस झाले का देवेंद्र म्हणतात तसं भाजप बॉस आहे? काय परिस्थिती वाटते तुम्हाला? मला काय त्यांच्या इंटरनल काय आहे मला माहीत नाही. मी काही त्यांच्या अंतर्गत बातम्या काढत बसत नाही. आम्ही आमच्या पक्षाचं काम चालू केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी अजित पवारांशी कसं वागायचं, चंद्रकांत दादांना कुठून उचलायचं आणि कुठे टाकायचं,
कशा पद्धतीने चंद्रकांत दादांची अवहेलना करायची. सुप्रीम कोर्टाने ज्यावेळी महाराष्ट्रातला सगळा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या समोर गेला त्यावेळी न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे चंद्रचूड साहेबांनी जो निर्णय दिला आहे त्यांच्या बेंचने त्यात स्पष्ट सांगितलं की पक्ष कुठं गेला, पक्ष कुठं आहे आणि आमदार कुठं गेले. आमदार गेले म्हणजे पक्ष जातो हे चुकीचं आहे आणि पक्ष हा पक्षच असतो. आमदार जर पक्षापासून लांब गेले तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण त्यामुळे पक्ष जाण्याची आवश्यकता नाही. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचं एक क्लिप सगळीकडे फिरतं आहे. त्यांनीही सांगितलं की मनसेचा एक सदस्य आमदार आहे तो गेला तर मनसे गेली असं म्हणता येईल का, हे त्यांनीही स्वतः स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे एकंदर वस्तुस्थिती बघितली तर ती सगळी पवारसाहेबांच्या बाजूने आहे. त्यातून जर कोणाला जाणीवपूर्वक कुठल्या दबावाखाली निर्णय घेण्याची गरज असेल तर मग या देशात सध्या काय चाललंय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. असं झालं तर आपल्याला न्यायालयात जावं लागेल का, सुप्रीम कोर्टात जावं लागेल? हॅलो. अर्थात जावं लागेलच ना. ज्या चुकीचा निर्णय झाला तर आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोग चुकीचा निर्णय घेणार नाही आणि निवडणूक आयोग एक घटनाक्रम जर आपण बघितला तर 2 तारखेला काही लोक सरकारमध्ये गेले अचानकपणाने ज्याची कुणालाच माहिती नव्हती आणि 5 तारखेला हीच लोक म्हणतात की 30 तारखेला आमचा निर्णय झाला आणि शरद पवार साहेबांना काढून दुसऱ्या नेत्यांनी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आणि त्यांची मिटिंग झाली. एवढ्या मोठ्या देशातल्या नेत्याला बदलण्याचा निर्णय हा 30 तारखेला झाला आणि 5 तारखेला निवडणूक आयोगाला ही कागदपत्र सादर केल्यावर 6 तारखेला देशाला आणि जगाला कळला. हा एक विनोदच आहे असं मला वाटतं. सर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.